तुम्ही अशी मिक्स फोडणीची भाकरी खाल्लीसा कधी? तर झालं असं माझ्याकडे कधी सकाळच्या चपात्या शिल्लक होत्या. सकाळी मेथीचं पराठं केलं होतं, त्यातलं पण 1-2 शिल्लक होतं आणि रात्रीची भाकरी 1-1.5 शिल्लक होती. म्हटलं तसंच खाणं होणार नाही आणि पोरांना पण शाळेतून आल्यानंतर काहीतरी चटपटीत खायला पाहिजे होतं आणि अचानक माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे हे सगळं शिल्लक आहे. मग याचे तुकडे केले आणि मिक्सरला असे बारीक करून घेतले बघा आणि त्यानंतर थोडंसं असं पाणी शिंपडून मऊ व्हायला ठेवलं. त्यानंतर आपलं तिखट, मीठ जसं तुम्हाला चवीला पाहिजे तसं त्या भाकरीवर टाकून घेतलं. तोपर्यंत तिकडे बघा हात लागला आणि सगळी चहा पावडर खाली पडता पडता राहिली. रताळं सकाळी भाजून ठेवलेली, पण आता भाकरी खाल्ल्यानंतर रताळं देणार, म्हणजे तिखट खाल्ल्यानंतर ते गोडसर खायला होते. तर इथं कढईमध्ये तेल टाकलं, जिरा मोहरी टाकली, भरपूर असा बारीक चिरलेला कांदा, हळद टाकायचं आणि कांदा तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्यानंतर आपली ती कुस्करलेली भाकरी असते की नाही, चपाती सगळं मिक्स केलेलं ते टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. झाकण ठेवायचं. असं कधी 1-2 वेळा असं दरदरून वाफ आणू द्यायची. ह्यामध्ये कधी कढीपत्ता आणि वरून कोथिंबीर पण अगदी छान लागते, पण माझ्याकडे हे दोन्ही पण नव्हतं. तुमच्याकडे असेल तर टाकून घ्या. अशी मस्तपैकी खमंग फोडणीची चपाती, म्हणजे मिक्सच. आता माझं पराठा, चपाती, भाकरी सगळं मिक्सच झालं. असं एकदा बनवून बघा ताई, छान लागते.